SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. नफ्यातील दूध संघ तोट्यात कसा? NDDB अभ्यास करून जबाबदारी स्पष्ट करणार. नव्याने सुरू करण्याबाबतचा विचार. नफ्यातील दूध संघ तोट्यात कसा आला? साधारण 52 कोटी देणे कोणामुळे झाले? याला जबाबदार कोण? याचीच तपासणी अगोदर केली जाईल. बंद पडलेला दूध संघ सुरू करण्यासाठी किती पैसे घालावे लागतील याबाबतचा विचार केला जात आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या शीतकरण केंद्राची नुकतीच NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड या महानंदाच्या 3 अभियंत्यांनी पाहणी केली असून अद्याप अहवाल सादर केला नसल्याचे सांगण्यात आले. राज्यातील सुस्थितीतील दूध संघामध्ये सोलापूर जिल्हा दूध संघाचा समावेश आहे. मात्र मागील 4-5 वर्षात दूध संघ मोठ्या आर्थिक अडचणीत व कर्जात बुडाला आहे. प्रशासकीय राजवटीत सुधारणा होत असताना राजकीय रेट्यामुळे संचालक मंडळ निवडणूक झाली. संचालक मंडळाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत संघाचा कारभार अधिकच बिघडला. संकलन व विक्री पूर्ण बंद केली. सर्वच शीतकरण केंद्रे बंद झाली. त्या सर्व जागा विक्रीचा प्रयत्न झाला. दूध संघावर 52 कोटी कर्ज व इतर देणे आहे. ते कोण देणार? एवढे कर्ज कोणामुळे झाले याची तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आले. NDDB व महानंदाच्या अभियंत्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर निधी उपलब्धतेचा विचार होईल असे सांगण्यात आले. सहकारी संघाचा कारभार खाजगीकरणासारखा. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचा कारभार मागील 2.5 वर्षात खाजगीसारखा करण्यात येत असल्यानेच अनेक संचालक बैठकीलाही येत नव्हते. खाजगी इतर संस्थेचे कर्मचारी दूध संघात कार्यरत होते. शिवाय चांगले अनुभवी कर्मचारी कमी करून व्यवस्थापकीय संचालकापासून अकाउंटपर्यंत अधिक पगारावर अचानक नवीन कर्मचारी घेतले जात होते. NDDBने आतापर्यंत तोट्यात गेलेले राज्यातील अनेक दूध संघ नफ्यात आणून दिले आहेत. त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा दूध संघ तोट्यात व बंद असताना संचालक मंडळाने केलेल्या चुकीच्या कारभाराची तपासणी करून थकलेली देणी कोण देणार हे निश्चित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. अभियंत्याच्या अहवालावर NDDBने अभियंता धर्मेंद्र बेहरा, मिहिर बगिरिया, महानंदाचे अभियंता भावेश पाटील आणि सोलापूर जिल्हा दूध संघाच्या केगाव, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढ्यातील शीतकरण केंद्राची पाहणी केली. मशिनरीची सद्यस्थिती काय आहे? सुरू होतील का? सुरू करण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे? सुरू होत नसतील तर नव्या मशिनरीसाठी किती खर्च येईल याची माहिती अभियंत्यांनी घेतली. सोलापूर जिल्हा दूध संघ सुरू करण्यासाठी NDDB व शासनाने पैसे घातले तर किती दूध संकलन